नमस्कार. विज्ञानयात्री शांतीस्वरूप भटनागर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. शांतीस्वरूप भटनागर हे भारत देशाचे रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक, वैज्ञानिक प्रशासक आणि भारतीय वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे CSIR याचे पहिले महासंचालक होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारत देशाचे औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक संशोधन केंद्र यांची मालिका स्थापन करण्यात शांतीस्वरूप भटनागर यांनी अतिशय बहुमोल कामगिरी केली आहे. म्हणून त्यांना भारत देशातील प्रयोगशाळांचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. ते विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC याचे पहिले अध्यक्ष होते. भारत देशाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सन्मानार्थ सन 1958 पासून भारतीय वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे CSIR आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संशोधकांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म दिनांक 21 फेब्रुवारी 1894 रोजी शहापूर जिल्ह्यातील पूर्वीच्या पंजाब प्रांतातील आता हा जिल्हा पाकिस्तान देशात आहे बेहडा या शहरात झाला. ब्रिटिश राजवटीत शहापूर जिल्हा अस्तित्वात होता. त्याचे मुख्यालय आधी शहापूर आणि नंतर सरगोधा येथे हलवण्यात आले. फाळणीनंतर शहापूर हा जिल्हा आता पाकिस्तान पंजाब प्रांतात येतो. सन 1918 मध्ये शांतीस्वरूप भटनागर यांनी शहापूर येथील फोगमन ख्रिश्चन कॉलेज येथे विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी संपादन केली. रुचिराम साहनी आणि सर जगदीशचंद्र बोस या प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांचा त्यांना सहवास आणि मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे त्यांचे विज्ञानप्रेम वृद्धिंगत होत गेले. सर जगदीशचंद्र बोस हे प्रख्यात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ होते, ज्यांनी वनस्पतीमध्येही सजीवाप्रमाणे संवेदना असतात हे सिद्ध केले. त्यांनी रेडिओ लहरीवर संशोधन केले आणि वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी केस्कोग्राफ हे उपकरण शोधून काढले. सर जगदीशचंद्र बोस हे भारतीय विज्ञानाचे जनक मानले जातात. रुचिराम साहनी हे फाळणीपूर्व भारतातील एक प्रख्यात शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते, ज्यांनी पंजाबमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते प्रख्यात पुरातत्वशास्त्र बिरबल साहनी यांचे वडील होते. त्यांनी स्ट्रगल फॉर रिफॉर्मर्स इन द सिख श्राईन यासारखे लेखन केले. रुचिराम साहनी हे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते, ज्यांनी विज्ञान, शिक्षण आणि राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले होते. शांतीस्वरूप भटनागर यांनी फोगमन ख्रिश्चन कॉलेज येथे काही काळ प्रयोग निर्देशक म्हणून नोकरी केल्यानंतर सन 1919 मध्ये त्याच कॉलेजमध्ये त्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे ते लंडन विद्यापीठात सर विल्यम रॅमजी इन्स्टिट्यूट FG डोनान या रसायनशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पदवी शिक्षण म्हणजे PhD करण्यासाठी गेले. संशोधन पदवी शिक्षण म्हणजे PhD अध्ययन कालावधीत त्यांना प्रिव्ही काउन्सिलची एक शिष्यवृत्ती मिळाली. म्हणून त्यांना सुट्टी कालावधीत जर्मनी देशातील कैसर विल्यम इन्स्टिट्यूट या पॅरिस येथील सॉर्बन विद्यापीठ येथील प्रयोगशाळात अध्ययन करण्याची संधी मिळाली. सन 1921 मध्ये काही पायस म्हणजे कोलॉइड एकमेकात न मिसळणाऱ्या द्रवापासून बनणाऱ्या दृढ मिश्रण या रसायनांचा भौतिक रासायनिक गुणधर्मांसंबंधी संशोधन कार्यानिमित्त शांतीस्वरूप भटनागर यांना लंडन विद्यापीठाची DSc ही पदवी बहाल केली. त्यानंतर शांतीस्वरूप भटनागर हे भारतात परतले. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक हे पद स्वीकारले. सन 1924 मध्ये ते लाहोर पंजाब येथील विद्यापीठात भौतिकी रसायनशास्त्र म्हणजे फिजिकल केमिस्ट्री या विषयाचे प्राध्यापक आणि तेथील रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेचे संचालक झाले. सन 1926 पासून त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्र, पदार्थाचे स्थूल चुंबकीय गुणधर्म आणि अणुरेणू संरचना यातील परस्पर संबंध यांचा अभ्यास करणाऱ्या रसायनशास्त्र विषयाची ही एक शाखा आहे. या विषयाअंतर्गत संशोधन कार्यास प्रारंभ केला. शांतीस्वरूप भटनागर यांनी KN माथुर यांच्या सहकार्याने
रसायनशास्त्र या विषयाच्या शाखेतील संशोधन कार्य करण्यासाठी उपयुक्त असलेले चुंबकीय व्यतिकरण संतुलन मापक म्हणजे मॅग्नेटिक इंटरफिरन्स बॅलन्स हे उपकरण तयार केले आणि त्याचे एकस्व म्हणजे पेटंट मिळविले. हे एकस्व म्हणजे पेटंट त्यांनी ॲडम अँड हिल्गर्स या शास्त्रीय उपकरण तयार करणाऱ्या इंग्लंड देशातील कंपनीला विकले. त्या काळात चुंबकीय रसायनशास्त्रावर जगातील अनेक प्रयोगशाळांत संशोधन कार्य चालू असल्याने चुंबकीय व्यतिकरण संतुलन मापक या उपकरणाचा खूप मोठ्या प्रमाणात खप झाला. शांतिराव भटनागर आणि केन माथुर यांनी लिहिलेला फिजिकल प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ मॅग्नेटोकेमिस्ट्री हा चुंबकीय रसायनशास्त्रावरील ग्रंथ सन 1935 प्रसिद्ध झाला. पायस म्हणजे कोलॉईड किंवा इमल्शन एकमेकात न मिसळणाऱ्या द्रवापासून बनणाऱ्या दृढ मिश्रण या रसायनाचा वापर त्यांनी कागदावरील कार्बनिक द्रव्यांचे थर व त्यांचे रासायनिक संघटन वगैरे विविध अभ्यासात चुंबकीय रसायनशास्त्राचा उपयोग केला. टाकाऊ किंवा निरुपयोगी वस्तू म्हणजे उसाची मळी, ताग, कापूस यातील कचरा, नारळाच्या करवंट्या यापासून उपयुक्त द्रव्य मिळवण्याच्या प्रक्रिया त्यांनी विकसित केल्या. सन 1936 त्याने स्टील ब्रदर्स या व्यापारी कंपनीला खनिज तेलासंबंधीच्या काही औद्योगिक समस्या सोडवण्यात संशोधन करून बहुमोल मदत केली. या कार्याकरिता या कंपनीने दिलेल्या मोबदल्यातून भटनागर यांनी पंजाब विद्यापीठात या कंपनीच्या नावावरून ओळखण्यात येणारा स्टील ब्रदर्स संशोधन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी एक खास प्रयोगशाळा स्थापन केली आणि तीमध्ये केरोसिनचे शुद्धीकरण, गंधहीन मेणाचे उत्पादन, वंगण क्रिया, धातूंच्या क्षरणक्रियेला झिजणे वा गंजणे या क्रियेला प्रतिबंध यासारख्या विविध समस्यावर संशोधन केले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तत्कालीन हिंदुस्थान सरकारने एक वैज्ञानिक औद्योगिक संशोधन मंडळ सन 1940 स्थापन केले. या मंडळाचे पुढे सन 1942 काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्री रिसर्च या मंडळात रूपांतर झाले आणि भटनागर यांची या मंडळाचे पहिले संचालक म्हणून नेमणूक झाली. सन 1944 ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा यासारख्या प्रगत राष्ट्रांचा दौरा करण्यासाठी गेलेल्या भारतीय वैज्ञानिक शिष्टमंडळात भटनागर यांचा समावेश होता. या दौऱ्यावरून परतल्यावर त्यांनी भारतात स्वतंत्रपणे विविध विषयावरील संशोधनाकरिता स्वयंपूर्ण प्रयोगशाळा स्थापन करण्याचे महत्त्व सरकारला पटवून दिले. भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी वैज्ञानिक धोरणामुळे व भटनागर यांच्या प्रदीर्घ प्रयत्नामुळे क्रमाक्रमाने भारतात 14 राष्ट्रीय प्रयोगशाळांची मालिका निर्माण झाली. अशा प्रकारे भारतात विविध वैज्ञानिक शाखातील पद्धतशीर संशोधनाला भटनागर यांच्या परिश्रमामुळे बहुमोल चालना मिळाली. पुढे सन 1951 स्थापन झालेल्या नैसर्गिक साधनसंपत्ती व वैज्ञानिक संशोधन या मंत्रालयाचे ते पहिले सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर असताना त्यांनी विरल मृत्तिका, किरणोत्सर्गी म्हणजे भेदक किरण वा कण बाहेर टाकणारी खनिजे, गंधयुक्त खनिजे, खनिज तेल इत्यादी पदार्थावर भारतातील साठे शोधण्याच्या कार्याला चालना दिली. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळाचे सन 1954 ते सचिव झाले. विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. वैज्ञानिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक शासकीय व्याप सांभाळून त्यांनी वैयक्तिक संशोधनही चालू ठेवले. आपल्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त अशा विविध द्रव्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिया शोधून काढल्या. उदाहरणार्थ विषारी वायूचा वा धुरांचा परिणाम न होणारे व कापडावर लेप देता येणारे रोगण, फेसाळ रबर निर्मितीसाठी योग्य असा विद्राव्य, विस्फोटक द्रव्य साठवणीसाठी विशिष्ट डबे, न फुटणारे काच सदृश्य गुणधर्म असलेले पदार्थ आणि त्यांच्यापासून उपयुक्त उपकरणे बनवणे, कृषी व्यवसायातील टाकाऊ पदार्थापासून प्लास्टिक तयार करणे अशा विविध पद्धती त्यांनी शोधून काढल्या. त्यांना अनेक रासायनिक प्रक्रियांची उपकरणांची एकस्वी मिळाली होती. भटनागर यांना त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल अनेक सन्मान मिळाले. ब्रिटिश सरकारने सन 1936 ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर व 1941 नाईट हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. ऑक्सफर्ड, पाटणा, अलाहाबाद, लखनौ, आग्रा, सागर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब दिला. सन 1943 लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थांचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीचे
ते उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आणि त्यांची नंतर त्या संस्थेमध्ये निवड झाली. इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेचे सदस्यत्व मिळणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते. भारतीय विज्ञान परिषदेचे रसायनशास्त्र शाखेचे सन 1928 व सन 1938मध्ये ते अध्यक्ष होते. सन 1945 साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी सुमारे 170 संशोधनात्मक निबंध व लेख लिहिले. तरुण भारतीय संशोधन व तंत्रज्ञ यांनी केलेल्या लक्षणीय महत्त्वाच्या संशोधनाला योग्यता मान्यता मिळण्यासाठी काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च तर्फे भटनागर यांच्या स्मरणार्थ सन 1957 पासून प्रतिवर्षी 5 ते 6 शांतीस्वरूप भटनागर पारितोषिके देण्यात येत आहेत. ही पारितोषिके 45 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञांना दिला जातो आणि भौतिक, रासायनिक, जैववैज्ञानिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय, गणितीय या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. शांतीस्वरूप भटनागर हे थोर भारतीय वैज्ञानिक, कोलॉइड रसायनशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक प्रशासक होते. त्यांना भारतातील संशोधन प्रयोगशाळांचे जनक मानले जाते. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIRचे पहिले महासंचालक होते. त्यांच्या कार्यकालातील भारतात 12 राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन झाल्या. विज्ञानातील योगदानासाठी त्यांना सन 1954मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील शहापूर येथे झाला. लहानपणीच वडील वारल्याने त्यांचे संगोपन लाहोर येथे झाले. लहानपणापासूनच त्यांना वैज्ञानिक प्रयोगाची आवड होती. त्यांनी कठीण रसायने, पेट्रोलियम शुद्धीकरण पद्धतीवर महत्त्वपूर्ण संशोधन केले. सन 1928मध्ये त्यांनी KN माथुर यांच्यासोबत भटनागर माथुर मॅग्नेटिक इंटरफेरन्स बॅलन्स या शीर्षकाचे संवेदनशील उपकरण विकसित केले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात औद्योगिक विकासासाठी त्यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे CSIRच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे म्हणजे UGCचे पहिले अध्यक्ष होते. शांतीस्वरूप भटनागर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबरला 45 वर्षाखालील तरुण वैज्ञानिकांना विज्ञानातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो. त्यांच्या योगदानासाठी भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी बनण्यास मदत झाली, म्हणून त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते. दिनांक 1 जानेवारी 1955 रोजी विज्ञानयात्री शांतीस्वरूप भटनागर यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले. विज्ञानयात्री शांतीस्वरूप भटनागर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे, या मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे, यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.